नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। दर पौर्णिमेला सत्यनारायण का करावा याची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। जन्म देण्याचे किंवा जन्माला घालण्याचे काम ब्रह्मदेव करत असतात। जन्म ते मृत्यूपर्यंत पालनपोषण करण्याचे काम ही जबाबदारी भगवान विष्णूंवर असते आणि मृत्यूनंतर भगवान शंकर यांची जबाबदारी असते। म्हणून मेल्यानंतर मृत आत्म्यांना मुक्ती देण्याचे कार्य भगवान शंकरांच्या स्थानी असते। त्र्यंबकेश्वर या ठिकाणी नारायण नागबली हा विधी केला जातो। आपल्या घरामध्ये अन्नधान्य पुरेसे न पडणे, आर्थिक अडचणी येणे, अन्न चविष्ट न लागणे, अन्न खाऊन तृप्ती न होणे, महिनाभर पुरणारे धान्य महिनाभर न पुरता लवकर संपणे, घरामध्ये पैसा नको असलेल्या ठिकाणी खर्च करावा लागणे, पैसा घरात आला म्हणजे त्याला वाटा फुटून अनाठायी पैसा खर्च होणे, या सर्व बाबींचे कार्यकारण भाव आपणास समजत नाही। अशा प्रश्नांवर दर पौर्णिमेला श्री सत्यनारायण पूजन घरच्या घरी करावे। सतत 12 पौर्णिमांनंतर व्यक्तीचे हे सर्व प्रश्न बऱ्याच अंशी सुटलेले दिसतात। बरेच चांगले अनुभव लोकांना आलेले दिसतात। याचे कारण असे आहे की आपण जी सत्यनारायण पूजा करतो ती धान्याची पूजा असते। जुनी मंडळी अशी म्हणत असत की घरचे धान्य सरत नाही आणि विकतचे धान्य पुरत नाही, कारण विकतचे आणलेले धान्य आपल्या घरी आल्यानंतर आपण ते खातो त्यावर जाणकार मंडळी असे म्हणतात, जैसे खावे अन्न वैसे उपजे मन। या सर्व गोष्टी आपल्या कुटुंबावरती आणि आपल्यावर किती वाईट परिणाम करू शकतात। घरातील माणसे एक विचाराने न राहणे, आपल्या घरामध्ये अन्नधान्य पैसा पुरेसा न पडणे, या सर्व गोष्टींचे मूळ आपल्याला या ठिकाणी दिसून येते। म्हणूनच आपल्या पूर्वजांनी बारीक अभ्यास करून घरच्या घरी पौर्णिमेला सत्यनारायण पूजन करण्याची प्रथा यासाठीच घालून दिलेली आहे। आपल्या घरी असलेले अन्न आणि धन पालनपोषणाची जबाबदारी भगवान विष्णू यांच्याकडे असल्याने भगवान विष्णूंच्या अधिष्ठानात घरातील धान्य आणि पैसा सत्यनारायणाच्या पूजेच्या माध्यमातून जर आपण पूजून घेतला तर त्या पैशाचे आणि धान्याचे सर्व दोष नाहीसे होतात। तसेच तो पैसा धन धान्य पैशात पैसा टाकल्यास त्याला बरकत राहते। त्या ठिकाणी पवित्रता येऊन घरातील लोकांनी ते पवित्र अन्न खाल्ल्याने त्यांच्याही मनामध्ये पवित्र विचार येऊन घरामध्ये सुख शांती आनंदी प्रसन्न वातावरण राहण्यास सुरुवात होते। सत्यनारायण पूजन हे दर पौर्णिमेला प्रदोषकाळी करावे। ऐश्वर्य धन संपत्ती यांचे मालक भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी देवी यांच्या कृपाप्रसादासाठी घरच्या घरी ही पूजा करावी। मकर संक्रांतीच्या दिवशी देखील श्री सत्यनारायण पूजन नक्की करावे। दर पौर्णिमेला घरच्या घरी श्री सत्यनारायण पूजन कसे करावे याची सविस्तर माहिती असलेला व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, आपण तो तिथून नक्की बघा। या व्हिडिओमध्ये मी आपल्याला थोडक्यात सांगते। आपल्याला साहित्य लागणार आहे एक पाट, एक चौरंग, चौरंगाभोवती आंब्याचे 4 डहाळे, चौरंगावर अर्धा मीटर पांढरे कापड, तामणामध्ये तांदूळ घेऊन त्यात बाळकृष्ण ठेवावा। 3 सुपाऱ्या विड्याच्या जोड पानावर ठेवाव्यात। पहिली सुपारी उजवीकडून गणपतीची, दुसरी कुलदेवतेची, तिसरी वरुण देवतेची। वरील पद्धतीने मांडणी करून सर्वांची पंचोपचार पूजा करावी। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पंचोपचार पूजा करून घ्यावी। रव्याचा प्रसाद करून नैवेद्य धूप दीप दाखवून श्री सत्यनारायणाची पोथी वाचावी। पोथी वाचून झाल्यानंतर अन्नाचा नैवेद्य दाखवावा। आरती करून प्रसाद वाटावा। हा प्रसाद कुटुंबातील व्यक्तींनीच खावा, बाहेरच्या कुणालाही हा प्रसाद देऊ नये, नातेवाईकांना सुद्धा देऊ नये। यानंतर पूजेमधील उरलेले गहू तांदूळ त्या धान्यामध्ये टाकावे। यामुळे धान्याचे दोष नाहीसे होऊन ते पवित्र होते। म्हणून दर पौर्णिमेला आणि संक्रांतीला श्री सत्यनारायण पूजन नक्की करावे। या विधीमुळे घरामध्ये सुखशांती नांदते, धनधान्य पुरते आणि आपली आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होते। तुम्ही पाहू शकता की अत्यंत कमी साहित्यामध्ये घरच्या घरी आपल्याला श्री सत्यनारायण पूजन करता येते। दर पौर्णिमेला ही सेवा आपल्या घरी नक्की करावी। आपल्या घरी जर अनारोग्य असेल किंवा आर्थिक समस्या असेल, कर्जबाजारी झाला असाल तर अशा वेळेला पौर्णिमेला श्री सत्यनारायण पूजन नक्की करावे। अशा संकल्पयुक्त 12 पौर्णिमा कराव्यात। या दिवशी सेवा कोणती करावी? श्री सत्यनारायण पूजनाच्या पुस्तकामध्ये 5 अध्याय दिलेले असतात, ते तर न चुकता वाचावेच। याशिवाय सुरुवात ही श्री स्वामी सवनाने करावी। त्यानंतर महाराजांची 1 माळ जप करावा। त्यानंतर श्री गणपती अथर्वशीर्ष म्हणावे, श्री सूक्त आणि पुरुष सूक्ताचेही पठण करावे। यानंतर 1 माळ विष्णू गायत्री मंत्र, 1 माळ लक्ष्मी गायत्री मंत्राचे पठण करावे। भगवान विष्णूंच्या 108 नामावलीचे किंवा विष्णू सहस्त्रनामावलीचे पठण करावे। तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा। तुमच्या काही शंका असेल तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता। आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ।